येते ती आपण जाणून घेऊयात. आपण जर पाहिलं तर वॉर्ड क्रमांक असलम शेख यांचा मुलगा छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंच्या भावाचा पराभव झालेला आहे. अंबादास दानवेंचे भाऊ छत्रपती संभाजीनगरमध्ये उभे होते वॉर्डमध्ये आणि त्यांचा पराभव झाल्याची बातमी समोर येताना दिसते. विशाल, याचं थोडंसं विश्लेषण आपल्याला करावं लागेल. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोघांमध्ये आधीच जी परिस्थिती आहे ठाकरेंच्या शिवसेनेची संभाजीनगरमध्ये, त्यात ह्या दोघांचा वाद हा इथं भोवताना दिसतोय. शिवसेनेचा भगवा, जो ठाकरे म्हणतात आमची शिवसेना, त्यांचा भगवा पहिल्यांदा खाली उतरलेला तर आहेच, पण यावेळी भाजपनं तिथं मुसंडी मारलेली आहे आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीत दोघांच्या भांडणाचा फटका बसतोय. दानवेंचे भाऊ पराभूत होत आहेत, हा त्यांच्यासाठी मोठा धक्का निश्चितपणे असू शकतो. आणि संभाजीनगरमध्ये भाजपनं गेल्या काही वर्षामध्ये सातत्यानं काम केलं होतं आणि एकट्यानंच ती निवडणूक लढवण्याचं त्यांनी शिवधून आजपर्यंत कधी लढले नव्हते, पण आता त्यांनी शिवसेनेच्या शिवाय ही निवडणूक लढवली, मुसंडी मारली. पालकमंत्री तिथं शिवसेनेचा आहे, आमदार शिवसेनेचे आहेत, पण तरीसुद्धा भाजपनं तिथं मुसंडी मारलेली आपल्याला पाहायला मिळते. राजेंद्र दानवे पराभूत झालेले आहेत. याचबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्या बरोबर आहेत. अविनाश, काय माहिती याबद्दल? विशाल, नक्कीच छत्रपती संभाजीनगरचा हा धक्कादायक निकाल मानावा लागेल, कारण पालकमंत्र्यांचे दोन्हीही मुलं विजयी झालेत, तर तिकडं चंद्रकांत खैरे यांचे जे पुतणे आहेत त्यांचा देखील विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र जे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे प्रभाग क्रमांक 16 मधून त्यांचे भाऊ उभे होते राजेंद्र दानवे, यांचा पराभव झालेला आहे. भाजपच्या रामेश्वर भादवे पाटील यांनी त्यांचा हा पराभव या ठिकाणी केलेला आहे. सर्वात मोठा पराभव ठाकरे सेनेसाठी म्हणावा लागेल छत्रपती संभाजीनगरमध्ये, कारण अंबादास दानवे यांनी